हॅलो शीमस अँड वेलकम बॅक टू दी चॅनल. आणि आज मी आली आहे निसर्ग उद्यान इथे. तर तुम्ही बघू शकता पाठी किती ग्रीनरी आहे. आय वूड रिक्वेस्ट पूर्ण व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. तर लवकरच मी तुम्हाला ह्या पूर्ण उद्यानाची शॉर्ट टूर देणार आहे. आणि जर तुम्ही नवी मुंबईमध्ये येणार असाल आणि कोपरखैरनेमध्ये येणार असाल तर कोपरखैरने सेक्टर 14 इथे हे उद्यान आहे. मी आज दुसरा दिवस आहे इथे येते आहे आणि मला फार चांगलं वाटलं म्हणून मी म्हटलं की चला एक व्हिडिओ आपण याच्याबद्दल करूयात. आणि व्यायामाच्या दृष्टीने सुद्धा भरपूर चांगल्या गोष्टी इथे दिलेल्या आहेत. आता या लोकेशनला यायचं कसं? एकदम सोपं आहे. कोपरखैरने डी-मार्टच्या अपोजिट साईडला जो रोड आहे आणि आतमध्ये यायचं आहे. सगळ्यात पहिले लेफ्ट हँड साईडला तुम्हाला बेवर्ली पार्क लागणार, त्याच्यानंतर मस्जिद लागणार आणि या मस्जिदच्या लेफ्ट हँड साईडने जो रस्ता आतमध्ये जातो आहे तिथेच हे उद्यान आहे. इथे समोरच एक भाजीवाले काका नेहमीच बसलेले असतात आणि त्यांच्याकडे नेहमी सकाळच्या वेळेला म्हणजे 8:30-9पर्यंत सगळ्या भाज्या संपतात आणि एकदम फ्रेश भाज्या मिळतात. हा माझा एक्सपिरियन्स आहे. सो इथे पार्किंगसाठी जागा आहे 2 व्हीलर 4 व्हीलरसाठी. सेक्टर 14 कोपरखैरने आणि उद्यानाचं टायमिंग आहे सकाळी 5 ते 9 आणि संध्याकाळी 4 ते 7. आणि मोस्टली वीकेंडला मी ऑब्झर्व केलं आहे की 1 ते 1.5 तास थोडासा एक्सटेंड करून दिला जातो कारण की बरीच लोक इथे व्हिजिट करतात. तर सगळ्यात पहिले इथे बॅडमिंटनचा कोर्ट आहे. चलो लेट्स गो. I am Priyansh. Welcome back to my channel. अच्छा. प्रियांशच्या समोर जेव्हा जेव्हा मी कॅमेरा घेऊन जाते तो त्या व्हिडिओची सुरुवात या लाईनने करतो, हाय आय एम प्रियांश अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. एनिवेज, जर तुम्ही एकूणात एक हा उद्यान बघितलात तर त्याचा अप्रॉक्सिमेटली एरिया हा 5 किलोमीटरचा असावा असा माझा अंदाज आहे. Hi, I am Priyansh. Welcome back to my channel. आपण एंट्री गेटपासून स्टार्ट करूयात आणि व्हिडिओची एंडसुद्धा त्या एंट्री गेटच्या इथेच करूयात. जागा मोठी आहे आणि त्याचं युटिलायझेशन पुरेपूर केलेलं आहे. इथे बरीच लोक बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी करतात. फॉर एक्झाम्पल हा समोरचा ग्रुप आहे, त्यांचं काहीतरी ते हास्य क्लब चालू आहे, दे आर एन्जॉईंग. आपण त्या गेटनी एंट्री केली होती. हा एवढा सगळा जो पॅच आहे तो व्यायामासाठी डेडिकेटेड आहे आणि असे 2 लोकेशन्स त्यांनी ठेवले जिथे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स आहेत. हा जो एरिया आहे ते लहान मुलांचा प्ले एरिया आपण म्हणू शकतो, जिथे घसरगुंडी, पाळणे, क्लाइंबर्स अशा बऱ्याच गोष्टी आहेत. पण प्रियांश आज खास करून त्याचा फ्लाइंग मॅन उडवण्यासाठी आलेला आहे. उडाला का प्रियांश? हा उडतोय. आपल्या रेग्युलर बिझी शेड्यूल, सुपर बिझी शेड्यूलमधून जर थोडीशी विश्रांती हवी असेल तर मला असं वाटतं की ही जागा एकदम परफेक्ट आहे. आणि आजचा सगळ्यात पहिला आमचा एम आहे तो फ्लाइंग मॅन उडवणं. तर फ्लाइंग मॅनच्या निमित्ताने का होईना पण प्रियांशचे 2 ते 3 मित्र तिथे बनले आणि हे सगळे लोक त्या फ्लाइंग मॅनच्या पाठीमागे पळत होते. सो आमची रनिंगची ॲक्टिव्हिटी कंप्लीट झाली. त्याच्यानंतर आम्ही झोक्यावर झोके घेतले, घसरगुंडीवरती घसरलो, क्लाइंबर्सवरती क्लाइंब केलं, हुक्सवरती लटकलो आणि रोपवरती चढलोसुद्धा. तर जोपर्यंत प्रियांश आणि प्रियांशचे डॅडा पूर्ण प्ले एरिया एक्सप्लोर करतायत तोपर्यंत आपण बाकीचं उद्यान एक्सप्लोर करूया. सो ओव्हरऑल जर चौकोन आपण काढला आणि चौकोनाच्या मध्ये 3 ते 4 आडव्या आणि उभ्या रेषा काढल्या तर तो बनतो जॉगिंग ट्रॅक. तो एवढा मोठा जॉगिंग ट्रॅक जर तुम्ही एक जरी राऊंड मारलात तरी अराउंड 4 to 5 किलोमीटर्स एरिया कवर होईल. आता हा जो दिसतोय दिस इज अ सेकंड डेडिकेटेड एरिया ज्याच्यामध्ये व्यायामचे इन्स्ट्रुमेंट्स ठेवलेले आहेत. 2 डेडिकेटेड एरियाज आणि प्रत्येक एरियामध्ये अराउंड 20 to 25 इन्स्ट्रुमेंट्स ठेवलेले आहेत. जिथून मी वॉक करते त्याच्या राईट हँड साईडला तुम्ही बघू शकता एक अख्खी टीम क्रिकेट खेळती आहे. या मैदानाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक ठिकाणी बसण्यासाठी हट बांधलेले आहेत आणि एका हटमध्ये अराउंड 15 लोक आरामात बसू शकतात. सो राईट हँड साईडला एक टीम क्रिकेट खेळत होती. ते समोर तुम्ही बघितलं तर इथे योगा चालू आहे. जवळजवळ 10 लोकांचा ग्रुप आहे. एक इन्स्ट्रक्टर आहे, ते योगा शिकवत आहेत. पुढे तुम्ही बघितलं तर इकडे मेटर्निटी शूट चालू आहे. जिथून आपण एंट्री केली त्याच्या जस्ट पुढे बघितलं तर तिथे एक प्री वेडिंग शूट चाललं होतं. एक कौतुकास्पद गोष्ट म्हणजे या मैदानाची केली जाणारी साफसफाई.
हॅट्स ऑफ टू दी सफाई कर्मचारी, जे लोक ह्या मैदानाला एवढ्या चांगल्या प्रकारे मेंटेन करतात. आपण जिथून एंट्री केली त्याच्या पुढच्याच पॅचमध्ये बरेचसे लोक हे प्राणायाम करतात. त्याच्या पुढचा जो जॉगिंग ट्रॅक आहे तिथे बरेचसे लोक ऊन घेण्यासाठी बसलेले आहेत. मैदानाची साफसफाई किंवा झाडांना पाणी देणं असो किंवा ओव्हरऑल मैदानाचं जे मेंटेनन्स आहे आणि जी स्वच्छता राखली गेलेली आहे त्याचं पूर्ण श्रेय या आपल्या दादांना जातं. ते त्यांचं डेडिकेटेड काम तर करतातच, पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा मी एक गोष्ट ऑब्झर्व केली आहे की कोणीही चुकून एक प्लास्टिक किंवा एखादं टर्फल जरी टाकलं तरी कोण ना कोण येऊन ते डस्टबिनमध्ये टाक. वडाच्या झाडाखाली लाठी प्रॅक्टिस करण्यासाठी भरपूर साऱ्या काठ्यासुद्धा ठेवलेल्या आहेत. तर वॉक करून झालेलं आहे, पण सगळ्यात जास्त मला इथे काय आवडत असेल ना तर इथे बसणं. म्हणजे या वटवृक्षाच्या खाली किंवा वडाच्या झाडाच्या खाली बसायला मला फार आवडतं. ते म्हणजे आय फील सो काम इनसाइड. तर मी तुम्हाला दाखवते. एवढं मोठं आहे वटवृक्ष, बघू शकता. आणि मी इथे येण्याच्या आधी हा जो बाग दिसतोय ऑरेंज कलरचा, त्याच्यावरती 2 लेडीज बसल्या होत्या. मे बी 85-90 इयर्सच्या असतील आणि त्या ध्यान लावून बसल्या होत्या. मला ते बघायला इतकं छान वाटलं, पण मी रेकॉर्डिंग नाही केलं. इफ यू आर लकी इनफ, इथे तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे पक्षीसुद्धा बघायला भेटतील. आता हे बगळे आहेत, याच्या व्यतिरिक्त कोकिळा, त्याच्यानंतर सुतार पक्षी आणि पांढरे कबूतर हे सुद्धा मला इथे मध्ये मध्ये दिसले, पण रेकॉर्डिंग नाही करता आलं. तर तुम्ही जर गेलात तर नक्की ऑब्झर्व करा, कारण की बाजूला ग्रीनरी असल्यामुळे बरेचसे पक्षी तिथे तुम्हाला दिसू शकतात. ते स्पॅरोज जे ऑरेंज कलर आणि येल्लो कलरचे असतात ते सुद्धा मध्ये दिसले होते. आणि ओपन स्काय असल्यामुळे जे एरोप्लेन लँडिंगसाठी सांताक्रूजला जातात ह्या रूटवाले, ते सुद्धा तुम्हाला इथे बघायला भेटतील. सो ओव्हरऑल बऱ्याच गोष्टी तुम्ही इथे एक्सप्लोअर करू शकता, फक्त ऑब्झर्वेशनचे स्किल्स स्ट्रॉंग पाहिजे. आणि 2-3 फॅमिलीज त्यांचे टिफिन्स घेऊन सुद्धा आले होते. म्हणजे इट्स लाईक अ स्मॉल पिकनिक, की सकाळी तुम्ही प्ले एरियामध्ये प्ले करा, वॉकिंग करा आणि त्याच्यानंतर नाश्ता करून मग घरी जा. आय एम शुअर की लहानपणी वडाच्या पारंब्यांना तुम्ही सुद्धा लटकले असाल. सो मी, प्रियांश, अनुप आम्ही सगळे एक राऊंड इथे लटकलो आणि मग पुढच्या पॅचमध्ये गेलो. सो प्रियांशचा एक फेवरेट गेम आहे, त्याला तो टॅग म्हणतो, जे आपण लहानपणी पकडापकडी खेळायचो त्याचं अपग्रेडेड व्हर्जन असावं बहुतेक. सो वडाच्या झाडाखालून टॅग या गेमची सुरुवात झाली आणि हे ओव्हरऑल ह्या पूर्ण पॅचभर टॅग गेम खेळत होते. सो यू हॅव टू कॅच इच अदर अँड देन रन. काय तुम्ही असे चाललात रे दोघं पण. जसं मी मगाशी म्हटलं होतं एरोप्लेन, सो आमच्या तिघांचाही हा फेवरेट छंद आहे की आकाशामध्ये एरोप्लेन बघत बसायचा. सो जेव्हा जेव्हा आकाशात एरोप्लेन जातो तेव्हा आम्ही खालून त्याला बाय करतो. थोडं वियर्ड आहे आणि चाइल्डिशसुद्धा आहे, पण चलतं आहे. सो ओव्हरऑल ह्या पॅचमध्ये तुम्ही बघाल की वेगवेगळ्या वृक्षांची लागवड केली आहे. मला इथे ते शमीचं झाडसुद्धा दिसलं होतं, लाजाळू आहे, चिंचेची काही झाडं आहेत आणि सावली देणारी झाडं बरीचशी लावलेली आहेत. सो प्लांटेशनसाठी बहुतेक हा पॅच कवर केला असावा आणि माझा अंदाज असा आहे की कमिंग 1 to 2 इयरमध्ये ही प्रॉपर्टी अजून छान दिसेल. इकडे शेवग्याच्या शेंगांच्या झाडांची लागवड केली आहे. ऑलमोस्ट एका रोमध्ये 15 झाडं असतील. तो 15 दुने 30, 15 त्रिक 45, 15 चौक 60, अराऊंड 60 एक झाडं इथे लावलेली आहेत. तो हा पूर्ण पॅच प्रॉपर जेव्हा डेव्हलप होईल इट विल बी प्लीजंट टू वॉच. इथे शेवग्याच्या शेंगा खाण्याचे फायदेसुद्धा दिलेले आहेत. आपल्या सगळ्यांना माहितीच असतील की आपण वरणामध्ये किंवा आमटीमध्ये शेवग्याच्या शेंगा टाकतो. त्या का टाकतो त्याचं रिझन तिथे दिलेलं आहे. आणि इथला हा एरिया जो दिसतोय तो व्हॉलीबॉलसाठी डेडिकेटेड आहे. आणि लेट मी टेल यू, मोठे जे बॉल्स आहेत जसे फुटबॉल आहेत किंवा स्पेसिफिक जे लागणारे बॉल्स आहेत ते अलाउड नाही आहेत. तुम्हाला सिक्युरिटीच्या इथे सबमिट करावे लागतात आणि त्याच्यानंतर तुम्ही आतमध्ये येऊ शकता. आणि छोटे जे चेंडू असतात प्लास्टिकचे म्हणा किंवा जी लहान मुलं खेळू शकतात ते इथे अलाउड आहेत. तो आता जिथून आपण एंट्री केली होती त्याच रोडला आपण आता आलेलो आहोत. सायकलसुद्धा अलाउड नाही आहे. आय फॉरगॉट टू मेन्शन दॅट. सो प्रथेप्रमाणे आम्ही टॅग गेम हा खेळलेला आहे. आणि आता प्रियांशला तिथे सगळ्यात फेवरेट काय आवडतं माहिती आहे? दगडं उचलायच्या आणि काठ्या उचलायच्या. याला पक्ष्यांमागे पळायला फार आवडतं.
मला वाटतं सगळ्याच मुलांना आवडत असावं. कारंजाच्या खालीसुद्धा आम्ही भरपूर टाईमपास केला. पुन्हा एकदा जर तुम्ही माझ्या चॅनलला प्रथम विजिट करत असाल तर डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब आणि आपल्या चॅनलला ग्रो करायला मदत करा. दिस इज नॉट एट ऑल अ पेड व्हिडिओ. आणि जे कोणी आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर आहेत त्यांचे मनापासून आभार. लहानपणी तुम्ही म्हातारीचा गेम खेळला आहेत का? जो कापूस असतो त्याच्यामधल्या बिया उडून येतात आणि त्या आपण फूक मारून लांबपर्यंत घेऊन जायची अशी रेस असायची. आता ह्यावेळी आम्ही ह्या म्हाताऱ्या काठीने उडवल्या आहेत. इथे प्रत्येक वेळी कुठल्या ना कुठल्या गोष्टीचं प्रदर्शन लावलेलं असतं. तर इथे आता बीज संकलन याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. रिठा आहे का याच्यात? रिठा ये बादाम है, बदाम कुठला आहे? ये वाला. रिठा आहे ना समोर आहे बघ. कुठे रिठा दिसते? हा काय? हा रिठा आहे ना? कुठे लिहिले रिठा बघ, मराठीत लिहिलं तिकडे. काही रिठा नाही घेतलं. माड आहे. ए मी एक इंग्लिशचा घेतोय. निसर्ग उद्यानाच्या आतमध्ये स्वच्छता पार्कसुद्धा आहे. इथे वेगवेगळ्या पद्धतीचे कीटक, परत आपण घर स्वच्छ कसं ठेवू शकतो, आपला परिसर स्वच्छ कसा ठेवू शकतो याच्याबद्दल सांगितलं आहे. स्वच्छता पार्कमध्ये वेगवेगळे डेमोज आणि प्रेझेंटेशनसुद्धा आहेत. आणि लास्ट थिंग, उद्यानाच्या बाहेर वॉशरूमची सुद्धा सोय आहे. सो ओव्हरऑल मी जेव्हाही इथे येते मला फार चांगलं फील होतं. म्हणजे मला एकदम शांती वाटते किंवा एकदम सूदिंग फिलिंग येते. आणि हे बॅकग्राऊंड जे म्युझिक वाजतंय ना त्याच्यामुळे तर अजूनच असं एकदम मस्त वाटतं. सो दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. पुन्हा एकदा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय.